हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे मजेत ना आणि मजेतच राहा। तर सगळ्यांना गुड मॉर्निंग। निमिष गेलेला आहे स्कूलला, तनुचं झालं आहे स्टडी, सासूबाई गेलेले आहेत आंघोळीला। आणि आजचा दिवसभराचं रुटीन कसं असणार आहे ते तुमच्या मी शेअर करणार आहे। आणि बघा ओट्यावरती खूप सारा राडा पडलेला आहे। मी गावाला 2 दिवस गेले होते तर खूप सारा राडा पडलेला आहे। सगळं काय आता मला आवरायचं पण आहे आणि त्यानंतर दिवसाचं रुटीन कसं असणार आहे ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे। आजचा ब्लॉग खूप इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मग आपल्या रुटीनला आपण स्टार्ट करूयात। खिसून ठेवलेलं होतं खूप सारं खोबरं आहे। आता मी याची टेस्ट बघणार आहे कसं आहे वगैरे, आणि त्यानंतर मग मी ह्याचं खोबऱ्याची वडी करावं म्हणते, कारण की जास्त दिवस ठेवलं तर ते खराब होईल। ह्यासाठी म्हणलं चला करून टाकावं। फ्रीजरमध्ये मी ठेवलेलं होतं तर मस्तपैकी खिसून ठेवलेलं आहे। आता खूप फ्रीजरमुळे घट्ट झालेलं तर खाऊन बघते मी। देते बघा, बघते मी टेस्ट। तर अजिबात खोबरं खराब झालेलं नाही आहे, आणखी पण खूप छान टेस्ट आहे। मला वाटतंय 2 महिने तर झाले असतील हे खोबरं खिसून मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं। फ्रीजरमध्ये खोबरं ठेवलं ना खूप छान पद्धतीने राहतं आणि टिकतं पण खिसून ठेवल्यानंतर, कारण की आपलं काय होतं की सणासुदीचं भरपूर असं खोबरं फोडलं जातं, म्हणजे आपलं नारळ फोडलं जातं तर ते वाया जातं, म्हणून मी खिसून ठेवलेलं होतं ॲक्च्युली। चला आता आपण ते खोबरं वगैरे ह्याच्या मस्तपैकी वड्या वगैरे करणार आहोत। अजून तुमच्याकडून मी शेअर करणार आहे की मी कशा पद्धतीने वड्या वगैरे करते मी। चला, तर इथे मी कढई घेतलेली आहे। प्लीज कढई बद्दल कोणीसुद्धा कमेंट करू नका। हो, माहिती आहे मला कढई खराब झालेली आहे, तरी पण मी तसेच घेतलेली आहे। त्यानंतर बघा आपलं जे काही फ्रीजरमधून काढलेला जे खिसलेला नारळ आहे ना ओला, ते घेतलेलं आहे मी। आणि खरं सांगते अजिबात फुटत नव्हतं। मी 2 मिनटं मायक्रोवेव्हमध्ये ठेवलं, त्यानंतर मस्तपैकी असं सुट्टं ते खोबऱ्याचं खीस झालं। त्यानंतर 2 ते 3 चमचे ह्यामध्ये आपलं घरचं साजूक तूप आहे ना ते घातलेलं आहे। आणि 5 ते 7 मिनटं आपल्याला हे लहान गॅस करून परतून घ्यायचं आहे। म्हणजे सुरुवातीला मोठा गॅस करायचा, त्यानंतर लहान गॅस करायचा आणि त्यानंतर ह्यामध्ये साखर घालायची। आता कसं ह्यामध्ये साखर मी अंदाजेच घातलेला आहे, जसं तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये गोड हवं आहे ना। काही जणांना बघा जास्त गोड खायचं असतं, काही जणांना कमी गोड खायचं असतं, तर काही जणांना एकदम मीडियम साईजचं खायचं असतं। मग तुमच्या आवडीनुसार इथे साखर कमी जास्त करायची आहे। आणि साखर पूर्ण वितळेपर्यंत आपल्याला हे सतत हलवून घ्यायचं आहे, लहान गॅस करायचं आहे। साखर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर बघा ह्यामध्ये विलायची पावडर घालायची। विलायची पावडर घालणं हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, स्किप केलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी दूध पावडर। दूध पावडर पण घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता। पण दूध पावडर घातल्याने का सांगू का एकदम मस्त अशी टेस्ट येते, म्हणून मी दूध पावडर घातलेली आहे। आणि एकदम पूर्ण साखर वितळल्यानंतर थोडंसं चिकटपणा येतो बघा। चिकटपणा आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद झाल्यानंतर एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण वडी थापू ना त्यावरती तर खाली चिटकणार नाही, ह्यासाठी जे बनवलेलं आपलं वड्यांचं मिश्रण आहे ना ते ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। थोडंसं काही असं ड्राय पण होतं खरं तर, पण काही असं ओलसर राहतं ना, पटकनी कोमट आहे तोपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे। मी हाताने न करता चमच्या सहाय्याने व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे। आणि पुन्हा जरा थंड झालं तर मी हातानेच केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला त्यावरती ड्रायफ्रूट्स हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण त्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे ऑप्शनल आहे। ड्रायफ्रूट पण तुम्हाला आवडत असं घालू शकता, पण आमचे ते गोड पदार्थ कोणतेही बनवायचं म्हणले त्यावरती ड्रायफ्रूट सगळ्यांना पाहिजे, म्हणजे पाहिजेच असतं, त्यामुळे मी इथे केलेलं आहे। तुम्हाला ज्या शेपमध्ये इथे वड्या तयार करायच्या आहेत ना त्या शेपमध्ये तुम्ही इथे वड्या करून घ्यायच्या। तर बघा यम्मी टेस्टी आणि खरं सांगते खूप जबरदस्त असं टेस्टी झालेलं होतं। तर चला म्हणलं आता आमच्या सासूबाईंना टेस्ट दाखवूया आपण। आत्या बघा टेस्ट सांगा। अरे कुठे गेल्या आत्या? हो का, टेस्ट बघा कसं झाली। हवा हां, टेस्ट सांगा कसं झाली मला, चांग झाली। डिंकलाडची झालं, चांग झालंय ना। तर आमच्या सासूबाईंना खूप आवडलेले आहे। तर काय काय घातलं विचारता येतं त्यांना, रेसिपी सांगायचं खूप आवडलं त्यांना। चला आता आपण सगळे एका डब्यात भरून घेऊयात। तर खोबऱ्याची वड्या एअरटाईट भरणीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे, जेणेकरून खूप छान प्रकारे क्रिस्पी राहत आहे। आणि खरं सांगू का वड्या खूप छान प्रकारे क्रिस्पी राहिलेल्या होत्या, त्यामुळे टेस्ट एकदम मस्त अशी लागत होते। दूध पावडर खरंच घालून बघा, एकदम मस्त असं होते। नाही तर तुमच्याकडे जरी खावा गावाकडे भेटतो बघा, तर ते खावा घातला तरी पण वड्या खूप छान आणि टेस्टी सुंदर असे लागतात। तर आता मी फ्रीजरमध्ये न ठेवता हे आपल्याला बाहेरच ठेवायचं आहे। त्यानंतर बघा मिसळ बनवणार आहे। मिसळची रेसिपी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच आहे मी तुमच्याबरोबर। त्यानंतर बघा चपात्या करून घेत आहे मी, कारण
कारण की ना मिसळमध्ये वेगळं काहीतरी म्हणजे हमेशा आपण तर पाव ब्रेड खातोच, तर म्हटलं चला चपाती वगैरे आपण खाऊया. आणि तिकडे सासूबाईंच्या बोलवत आहेत मी, चला आपण त्यांना बोलूया. इथे बघा मी चपाती करत असताना सासूबाई म्हणता कावळा आलाय. सासूबाई आता ना ब्रेड घ्यायला इथे वरतीच आहे बघा ब्रेड. आणि सासूबाई आल्या असं सारखा कावळा घरात येतो आमच्या. चला दाखवते तुम्हाला, थांबा एक मिनिट. इकडे बघा उजव्या त्या हातात घ्या, त्या हातात. रुसला का काय कावळा तुमच्यावर? गप्पा मारतात आता. तुम्ही सोडा त्यांना, नाही ते हातात दिल्यानंतर सोडा असं त्याने घ्यायला लागल्यावर. बहुतेक खाली ठेवा, नाही तर ते हे ना कडक असेल, झालं असेल. हा ठेवा, आता घेऊन जाईल मला वाटतंय. तिथं घेत का नाही काय माहिती. नाही आहे, घेऊन आहे. वातावरण थंड वारं सुटले बघा. ह्या बाल्कनीत जरा सुद्धा आपण बघायला पण म्हणत असतेला आज बाई ही लावलंय, मेहंदी लावली म्हणून. आज काय रुसलेत का मामा तुमच्यावर? नाही ते म्हणते मला खोबऱ्याची वडी तुम्ही दिली नाही, फक्त बायकोनं खाल्लं म्हणत असते. मला वास आलेला देते का म्हणे ब्रेड. बघा ना आता कसं. सोडा सोड सोड सोडा गेला. तुम्ही धरून ठेवतात, हा तुम्ही धरून ठेवतात त्यामध्ये थांब. एकंदरीत कावळ्याची बघितलं ना गंमत कसं झालं होतं. सासूबाईंच्या पण गप्पा कसं चालू होत्या. त्यानंतर तेल संपलेलं होतं, मला चपात्या करायचं राहिलेलंच होतं. आणि तिकडे आपली मिसळ पण होत आहे, तर मला तेल तांबल्यामध्ये काढून घ्यावं. तांबला आमच्याकडे म्हणतात बघा, तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर राहिलेल्या चपात्या वगैरे आहेत ना, तर मी ते करून घेत आहे, कारण तनू पण जेवायचं राहिलेलं आहे, मी आणि सासूबाई जेवायचं आहे. निविस्तर गेले आहे स्कूल आणि मुलाचे पापा गेलेले आहेत ऑफिसला. तरी बघा आपली मस्त यम्मी टेस्टी अशी मिसळ तर्रीदार मिसळ तयार झालेली आहे. सकाळी मेथीची भाजी केली होती डब्याला आणि ह्यामध्ये डाळ जास्त घातलेली आहे. त्यानंतर दनिशला लागतो भात, त्यामुळे भात पण केलेला आहे, कांदा घेतलेला आहे. आणि त्यानंतर चपाती, मेथीची भाजी आणि मिसळ मस्तपैकी आम्ही दोघीजण आता एन्जॉय करत आहोत. त्यानंतर बघा संध्याकाळी मला बनवायची होती ब्राउनी. तर ॲक्च्युली काय झालं का 2 ते 3 दिवस झालं माझं चालू होतं ब्राउनी बनवायचं 2-3 सामान नव्हतं. नंतर तनिषनं जाऊन ते साहित्य वगैरे आणलं. त्यानंतर चला म्हणलं ब्राउनी बनवूया. मेजरचं असलं ना तरच आपली ब्राउनी खूप छान पद्धतीने बनते. तर म्हटलं चला आज ब्राउनी बनवूया. खूप दिवस झालं चाललं होतं ना, त्यामुळे प्रमाणे व्यवस्थित घ्या. आणि शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेलाच आहे ब्राउनी कशा पद्धतीने बनवायची वगैरे ह्यावरती पूर्ण एक डिटेल्समध्ये शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे. कुणी बघितलं नसेल तर नक्की बघा, नाही तर इथे मी खाली पिन करून देईनच तुम्हाला ती लिंक, तर तुम्ही बघू शकता. शॉर्ट व्हिडिओच आहे. त्यानंतर जेवढं काही साहित्य वगैरे असतं ते सगळं आता व्यवस्थित असं मी घेत आहे मेजरच्या कपनी, कारण की बघा वाटीने जरी घ्यायला गेला तर व्यवस्थित असं बसत आहे. मग आपला केक खूप कडक होतो, नाहीतर मग एकदमच नाही का हे होऊन जातं बघा, नाही का घट्ट, एकदम घट्ट आणि एकदम पातळ असं पीठ झालं तर ते केकच बनला जात नाही. त्यामुळं मी मेजर तू दे, मी नसते देत बाबा, मला येत नाही. किती मोठं असतं बघ हे. हो सर बाजूला मी हा मग सासू ऑब्झर्व करते हे बघा आईस्क्रीम आणलंय मोठं टब. एक वरून असं तिखट थोडस हा परवडत नाही काय कर आहे वाटतं स्वस्त. ही जरा महाग आहे. ही मिरच्याच महाग आहेत ह्या.
काश्मीरी केकची ब्राउनी वगैरे त्याचीच मी तयारी करत आहे. आणि नेहमीच बघितलं मध्ये लोडबोड चालू होते, कारण की मी ऑनलाईनच एक आईस्क्रीमचं मागवलेलं होतं मोठं बॅग, पण आमच्या मुलांना चेन कुठं पडते, लगेच खायचं असतंच. त्यानंतर ब्राउनीचं मिश्रण मी तयार केलेलं आहे आणि OTGमध्ये म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये मी आता बनवणार आहे. तर ह्याच्यावरती पण एक ब्राउनीचा स्पेशल शॉर्ट व्हिडिओ तर मी बनवलेलाच आहे. तर कढईमध्ये जर कोणाला बनवायचं असेल, मायक्रोवेव्ह OTG नसेल ना, तर कढईत कसं बनवायचं ना त्याची पण एक सेपरेट असा मी व्हिडिओ बनवलेला आहे. जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर बघा मायक्रोवेव्हमध्ये मी ठेवलेलं आहे आणि म्हणलं 20 ते 25 मिनटं मला ॲक्च्युली लागले, कारण लिटरनुसार ते असतं ना त्यामुळे. त्यानंतर आलेले आहे मायक्रोवेव्ह झालं का नाही बघण्यासाठी, कारण केक झालं का नाही बघावं म्हटलं. केक ब्राउनी सेमच राहतं खरं तर. त्यानंतर इथे बघा खूप छान पद्धतीने आपलं झालेलं आहे. सासूबाईंनी पण पहिल्यांदा त्यांनी ॲक्च्युली ब्राउनी खाल्ली, त्यांना प्रचंड अशी ब्राउनी आवडली. तर त्यानंतर बघा हे ब्राउनी वगैरे सगळ्यांना मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बघितलं ना तुम्ही किती छान पद्धतीने फ्लफी झालेला आहे. तर आम्ही मस्त सगळ्यांनी मिळून ब्राउनी खाल्ली आणि एकदम टेस्टी झालेली होती. त्यानंतर परत एकदा गरम केल्यानंतर बघा मस्त त्यावरती आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि आपलं चॉकलेट सिरप घेतलेलं आहे. चला तर पहिल्यांदा आपल्या सासूबाईंना आपण देऊयात. ब्राउनी पूर्ण आईस्क्रीम सकट ते खायचं गरम गरम. आईस्क्रीम घेतलंच ना बघा. काय बोलली शिकली ग बाई. हाच करायचं वेळ चाललाय आमचं असतं. तर छान झाले का? सगळ्यांचं मस्तपैकी जेवण झालं, मस्तपैकी ब्राउनी खाऊन झाली. आता राहिलेले आहे छोटे हे 4 पीसेस. तर म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून टाकावं. मुलांना खा म्हणतो, पण मुलांनी भरपूर खाल्लं, म्हणजे सगळ्यांना आवडलं. त्यानंतर मला राहिलेलं ठेवून टाकावं, मुलंच उद्या खातील ह्यासाठी. आणि आणखी मला भांड्याचा राडा आवरायचा आहे. ओटा वगैरे साफ केलेला तर आहे, पण भांड्याचा ढिगारा पडलेलाच असतो. चला तर फ्रेंड्स, आजचा हा ब्लॉग मी इथेच थांबवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ब्राउनीची रेसिपी तुम्ही नक्की बघा. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल ह्यासाठी. चला तर मग बाय, काळजी घ्या सगळ्यांनी. बाय, गुड नाईट.